शरीर सुख या शरीराच्या भुकीसाठी पुरुष असो या महिला आणि वृद्ध असो या तरुण, ती गोष्ट मिळवण्यासाठी तो कोणत्या पण थराला जाऊ शकतो. अशा बातम्या आपण रोजच्या जीवनात ऐकायला मिळतात. अशीच एक घटना संगमनेर येथे घडली आहे. एक विधवा आईने परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवायला अडथळा ठरत असलेल्या आपल्या 7 वर्षाच्या आणि दुसऱ्या 12 वर्षाच्या मुलासोबत केले हे भयंकर कृत्य. हे कृत्य ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. ते भयंकर कृत्य काय केले, चला जाणून घेऊया या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, आमचे चॅनल नवीन असल्यामुळे आम्ही एक 1800 रुपयाची प्रतियोगिता ठेवली आहे. ती अशी आहे की जो कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला लाईक आणि 5 जणांना हा व्हिडिओ शेअर करेल व एक चांगली कमेंट करेल आणि ज्याची कमेंट आम्हाला सर्वात जास्त आवडेल अशा एका भाग्यवान विजेत्याला 1800 रुपये गुगल पे करणार आहोत. याचा निकाल 16 सप्टेंबर सकाळी 9च्या व्हिडिओमध्ये घोषित करणार आहोत. चला वेळ न लावता सुरू करूया या क्राईम स्टोरीला. ही घटना आहे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावातील. हे गाव डोंगराच्या कुशीत लपलेले शांत वातावरण असलेले गाव होते आणि त्या गावात कविता नावाची एक 35 वर्षाची महिला त्याच्या 7 आणि दुसऱ्या 12 वर्षाच्या मुलाबरोबर राहत होती. 1 वर्षापूर्वी कविताच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झालता. कमी वयात कविताचे लग्न झाल्यामुळे भर जवानीमध्ये त्याच्या नवऱ्याने त्याची साथ सोडली होती. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कवितावर आली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न कविता समोर होता. तिच्या घराची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. ती शेजारच्या महिलेबरोबर बांधकाम करण्यासाठी बाहेर जायची. तिथेच बांधकाम साईडवर सचिन नावाचा मुलगा सुपरवायझर म्हणून काम बघत होता. त्याची कविताबरोबर चांगली ओळख झाली होती, कारण कविता दिसायला सडपातळ, सुंदर आणि शरीराने मादक होती आणि सचिन बी हा अनमॅरिड होता. तो पण दिसायला सुंदर होता. सचिन कविताला काम करताना तिच्या शरीराला बघतच राहायचा आणि तो मनातल्या मनात कविताबरोबर शरीर सुख घेण्याची स्वप्न रंगवायचा, कारण त्याची हिंमत होत नव्हती की कविताला काही म्हणण्याची. आणि कविताला समजले होते की सचिन रोज आपल्याला काम करताना शरीराला बघतोय, पण खरं तर कविताला सचिन पण खूप आवडत असतो. एक दिवस कविता हिंमत करून सचिनला विचारते, सर गरीब लोकांना कधी पार्टी देत जावा. त्यावर सचिन हसत म्हणाला, चला की आताच देतो. आणि सचिनला पण तेच पाहिजे होते आणि कवितांना त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. आणि साईडवरचे काम उरकून ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. हॉटेलमध्ये जेवले, थोड्या गप्पा गोष्टी केल्या व थोड्या वेळाने ते आपापल्या घरी निघून गेले. संध्याकाळ झाली होती, पण रात्री कविताच्या चेहऱ्यासमोर सचिनचा चेहरा दिसत होता आणि ती त्याच्यात पूर्ण वेडी झाली होती. थोड्या वेळाने ती सचिनला कॉल केला आणि ते दोघं बोलू लागले. बोलत बोलत ते अश्लील प्रकारचे बोलू लागले व या बोलण्यामुळे कविताच्या कामवासना जागा झाल्या होत्या व ती सचिनला घरी येण्यास सांगते, कारण सचिन शेजारीच 5 ते 6 घरे सोडून राहत होता. सचिनला पण हेच पाहिजे होते. थोड्या वेळाने कविताच्या घरी सचिन येतो. मुले हॉलमध्ये झोपलेले असतात. ते पाहून तो कविताला बेडरूम मध्ये नेतो. कविता आणि सचिन एकमेकावर तुटून पडतात, कारण दोघांच्या कामवासना जागा झाल्या होत्या. एकमेकाला जोरात चुंबन करतात. ते आपले कपडे काढून काम क्रीडा करतात. एका रात्रीतून ते 3 ते 4 वेळा संबंध बनवतात. कविताला सचिनचे व्यसन लागल्याप्रमाणे झाले होते. ती सचिन शिवाय राहू शकत नव्हती. ते दोघे जेव्हा भेटेल तेव्हा संबंध बनवायचे, पण दिवसा घरी कविताच्या दोन्ही मुलामुळे संबंध बनवणे अवघड होते. कविताला संबंध बनवायला आणि सचिन सोबत राहायला कविताचे मुले अडथळा येत होती. या कारणाने त्या रात्री कविताने एक भयंकर कट रचला. आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलांना संपवायचा आणि त्या दोघांनी रात्री मुलांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेहोश केले आणि शेजारच्या क्षेत्रात टाकून दिले. पाण्यात टाकल्यावर त्या दोघा भावांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी शेततळ्यातल्या दिसणाऱ्या मृतदेह पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना बोलून घेतले. पोलीस पंचनामा केल्यानंतर त्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आणि कविता खोटी खोटी रडत होती. एका साक्षीदाराने तब्बल 2 महिन्यानंतर दिलेल्या जबाबावरून हा अपघात नव्हे तर खून असल्याचे समोर आले होते. दोन्ही मुलाचा घातपात जन्मदाती आई कविता आणि तिचा प्रियकर सचिन यांनी केला असल्याचा समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन आणि मयत मुलाची आई कविता या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास डोंगणे यांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.